नमस्कार मंडळी. ओम नमो आदेश. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं इथून मागच्या सहर्ष स्वागत. 94व्या ओम नमो आदेश. व्हिडिओमध्ये आपण एक 17-18 मिनिटाचा व्हिडिओ जो ऐकलात त्याच्यामध्ये मी तो विषय तेवढाच मर्यादित ठेवला होता. त्याच विषयाला धरून आपण पुढे चाललो होतो. कुंडलीमध्ये उपस्थित प्रश्नानुसार ज्यावेळेस आपण त्या कुंडलीमध्ये वावरतो आणि त्या प्रश्नानुसार उत्तर म्हणजे समर्पक उत्तर जे प्राप्त वर्तमानानुसार त्या प्राप्त वर्तमानातील ग्रह नक्षत्र गोचरीनुसार त्यांच्या मर्यादित ठरणाऱ्या कालावधीनुसार समर्पक ठरणारं उत्तर शोधण्यासाठी आपण प्रयत्न करतो, बरोबर ना? ते उत्तर शोधताना नेमकं काय करायला हवंय, कसं ज्योतिषशास्त्रातील कुठल्या मुद्द्यांचा सदुपयोग साधायला हवा आहे हे आपण पाहत आहोत. इथून मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पंचमेश म्हणजे एक उदाहरण घेतलं आपण की पंचमेश संदर्भातून म्हणजे पंचम स्थानातील विषयाच्या संदर्भातून आपल्याला कुंडलीचा प्रश्न समोर घेतला आपण. तर त्या पंचम स्थानातील म्हणजे जन्मलग्न कुंडली पाहताना ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये कुठल्याही प्रश्नाचा उत्तर शोधताना आपण जन्मलग्न कुंडली प्रामुख्याने समोर घेतो. त्या जन्मलग्न कुंडलीमधले नेमकं पाहायचे काय, तर प्रश्नानुसार जे स्थान समोर येतं, प्रश्नानुसार विषय आपल्याला कळतो आणि त्या विषयाला अनुसरून कुंडलीमधल्या 12 स्थानापैकी ज्या स्थानाशी निगडित तो प्रश्न असतो त्या स्थानातील भावेशत्व कुठल्या ग्रहासोबत आहे त्या ग्रहाचा विचार करायचा असतो आपल्याला, ना की जन्मवेळेस जी ग्रहस्थिती होती. कारण जन्मलग्न कुंडली म्हणजे काय, तर जन्माच्या वेळेसली ग्रहस्थिती तिथे समोर येते ना आपल्या जन्मलग्न कुंडलीत. मग त्या कुंडलीमधले गोचरीने आलेल्या ग्रहांचा विचार करण्यापेक्षा त्या कुंडलीतला त्या प्रश्नानुसार संदर्भित त्या प्रश्नाच्या संदर्भातून त्या प्रश्नांच्या विषयाला धरून जो भावेश समोर घ्यायचा असतो त्याच्या संदर्भातून आपलं बोलणं चाललंय, आपला हा चर्चा चालली आहे समजा. तर तो भावेश लक्षात घेऊन त्याच भावेशाची नवमांशामध्ये स्थिती काय आहे ते पाहून त्यानंतर मग त्याच्या पुढचं विषय समोर येतो तो म्हणजे त्या प्रश्नाची फलित शक्यता काय असू शकतात. फलित लक्षात घेताना पुन्हा आपण त्या भावेशाचं निर्यन स्पष्ट ग्रहामध्ये येणारा ठरणारा जो उपनक्षत्र स्वामी असतो ग्रह त्याचा विचार समोर येतो. आता तो देखील विचार समोर घेतल्यानंतर आपण त्या फलितातलं नेमकं शुभ आणि अशुभत्व काय आहे त्या कुंडलीला जनरल म्हणजे सर्वसाधारण विचारातून आपण घ्यायचं नाही आहे. आता सर्वसाधारण विचार म्हणजे नक्की मला काय सांगायचं, तर मंगळ, शनी, राहू, केतू हे अशुभ ग्रह, रवी, चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे शुभ ग्रह. सरसकट सगळ्यांना हेच बिंबवल्या गेलेलं आहे. मंडळी लक्षात घ्या, कुठलाही ग्रह ना शुभ असतो कोणाला ना अशुभ असतो. त्यात आणखीन एक महत्वाचं, हे जे मी सांगते माझ्या मनातलं सांगत नाहीये, ते शास्त्राधारित आहे. कुठल्याही ग्रहाला फलित नाही, कुठल्याही ग्रहाला फलित नाही. ग्रह हा फलिताचं माध्यम आहे.
त्या ग्रहाची फलित संपूर्णतः कोणावर अवलंबून असतात, तर तो ग्रह ज्या ज्या नक्षत्रातून गोचर करतो त्या नक्षत्रांच्या तत्व स्वभाव गुणधर्मानुसार त्या ग्रहाला फलित प्रदान करत असतो. ग्रह हे माध्यम आहेत फलित आपल्या म्हणजे फलित शक्यता आपल्या समोर घेऊन येण्यासाठी. येते लक्षात? मग तो ग्रह, त्या ग्रहाची तत्व स्वभाव गुणधर्म हे बदलतात. मूळ ग्रहाची जी तत्व गुणधर्म स्वभाव आहेत ती बदलतात. कोणामुळे? तर तो ज्या नक्षत्र पट्ट्यातून जातो, ज्या नक्षत्रातून गोचर करत असतो, त्या नक्षत्र प्रभावाने त्या ग्रहाची फलित क्षमता, फलित पात्रता, फलित दर्शवण्याची जी स्वरूप असतं ते बदलतं पूर्णपणे. कसं बदलतं याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला मी देतो. एखादा ग्रह ज्या वेळेस असं समजून चाललं की तो एखादा ग्रह चंद्राच्या रोहिणी नक्षत्रातून चाललेला आहे, चंद्राच्या रोहिणी नक्षत्रातून चालला आहे. तर इथे रोहिणी नक्षत्राचे स्पेसिफिकेशन म्हणजे एक गुणवत्ता काय आहे त्याची, तर रोहिणी नक्षत्र हे ऊर्ध्वमुखी अंधदृष्टीतली नक्षत्र आहे. हे पृथ्वी तत्वाचं नक्षत्र आहे, वृषभेमध्ये येणार. ओके. तोच ग्रह आता हे चंद्राचं नक्षत्र रोहिणी बघतोय ना आपण, रोहिणी नक्षत्रातून तो ग्रह चाललेला आहे. तो ग्रह कुठलाही असू शकतो, त्या ग्रहाचे तत्व काही असू शकतात. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर रवी अग्नितत्वाचा ग्रह, तो ज्यावेळेस रोहिणी नक्षत्रातून जाईल त्यावेळेस तो पृथ्वी तत्वाला सामावून घेईल की नाही, येतं लक्षात? त्यानंतर तोच ग्रह जर ज्यावेळेस हस्त नक्षत्रातून जाईल, म्हणजे चंद्राच्याच हस्त नक्षत्रातून जाईल, त्यावेळेस त्याची फलित स्वरूपता काय असेल, तर हस्त नक्षत्र काय सांगतं, हस्त नक्षत्र त्याची दृष्टी तिर्यक आहे, दृष्टी मंद आहे आणि मुख तिर्यक आहे. आणि हस्त नक्षत्राचे जे तत्व आहे ते वायू तत्व आहे. लक्षात येते? रवी ज्या वेळेस चंद्राच्या रोहिणी नक्षत्रातून जाईल त्यावेळेस अग्नितत्व आणि वायुतत्वाचं एकत्रित स्वरूपातली फलित मिळतील त्या त्या कुंडलीतल्या विषयावरती. तोच रवी ज्यावेळेस हस्त नक्षत्रातून जात असेल त्यावेळेस रवीचं अग्नितत्व आणि चंद्राचं वायुतत्व यांच्या एकत्रित प्रभावातून त्या फलिताचं स्वरूप समोर येईल की नाही, इथे लक्षात? म्हणजेच रवीचं अग्नितत्व बदलण्याचं काम. आता हे आपण उदाहरण म्हणून रवीचं घेतलं ना. अशा प्रत्येक ग्रहाचं तुम्ही त्या नक्षत्रानुसार कॉम्बिनेशन बघू शकता, म्हणजे नेमकी तुम्हाला फलिताचं स्वरूप कसं आहे हे लक्षात येईल. आता ह्या सगळ्या स्वरूपामधून ते जे फलित समोर येणार आहे ते फलित नेमकं त्या जातकाला शुभ ठरणार आहे की अशुभ ठरणार आहे हे शेवटी महत्त्वाचं ठरलंच ना तिथे. हेच महत्त्वाची जी बाब आहे की जे फलित समोर येणार आहे ते त्या जातकाला शुभ ठरणार आहे की अशुभ ठरणार आहे, ते त्या जातकाला म्हणतोय मी, सरसकट सर्वांना नाही. त्या जातकाला कसं ठरणार आहे. आता ह्याच्यातलं सहज सोपी मेख तुमच्या लक्षात घ्या. जर त्या जातकाला त्याच्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार, त्या जातकाला त्याच्या कुंडलीच्या ताराचक्रानुसार जर रवी शुभ ठरत असेल आणि चंद्र देखील शुभ ठरत असेल
तर त्याला शुभच फलित मिळणार ना. यात जर त्या जातकाला रवी वधकारक ठरत असेल आणि चंद्र क्षेमकारी ठरत असेल किंवा शुभ ठरत असेल असं म्हणा, तर 50% शुभ अशुभता हातात हात घालून चालणार की नाही त्या फलिताच्या स्वरूपातून. मग हे नेमकं तुम्ही सगळ्या ग्रहांना जी लेबल लावून ठेवलेली आहेत, हा शुभ ग्रह, हा अशुभ ग्रह, हे कशासाठी? वास्तवामध्ये त्या पद्धतीनं फलित समोर येतच नाहीत ना. आणि आतापर्यंत काय झालं मंडळी, फक्त ग्रहांच्या बोकांडी बसूनच फलित त्यांच्या माथी मारलेली आहेत. वास्तविक त्यांचं ते म्हणजे त्यांचं ते फलित अस्तित्वच नाहीत आहे. ग्रहांना फलिताचं अस्तित्वच नाही आहे. ग्रह हे माध्यम आहेत फलिताची. फलित आपल्यापर्यंत जाणीवेतून पोचवण्याची ग्रह हे माध्यम आहेत. फलिताचे कर्ता धर्ते सर्वेसर्वा हे नक्षत्र आहेत. त्या ग्रह ज्या नक्षत्रातून जाईल त्या नक्षत्राचं कारकत्व किंवा नक्षत्राची किमया म्हणजे ती फलित आहे. मुद्दा लक्षात आला? ह्याच फलितामधली शुभ अशुभता दाखवणारं कोण आहे, तर त्या कुंडलीचं जे जन्म नक्षत्र आहे, त्या जन्म नक्षत्राची जी गोचर आहे, त्या गोचरीमधले विपत, प्रत्यय आणि वध हेच फक्त तेवढे अशुभतादायक आहेत. ते देखील जन्मकुंडलीचे जो जन्म नक्षत्र आहे, त्या जन्म नक्षत्राची जी गोचर आहे, त्या गोचरीतील विपत, प्रत्यय आणि वध जे ग्रह येतात त्या ग्रहांची नक्षत्र, फक्त नक्षत्र जिथे जिथे म्हणून गोचरीमध्ये येतील, गोचरी सानिध्यात येतील, त्या सानिध्यातील जो कालावधी असेल त्या कालावधी पुरतेच त्यांची अशुभता जाणवते. सरसकट कायम स्वरूपी कुठल्याही ग्रहाची नक्षत्राची अशुभता ही जाणवत नसते. ह्याच शुभ अशुभतेचं अवडंबर माजवून ठेवलेलं आहे. मुद्दा लक्षात घ्या जाणीवपूर्वक शांतपणे. कुठलाही ग्रह किंवा नक्षत्र हे कायमस्वरूपी सरसकट सर्वांना शुभ किंवा अशुभ ठरत नसतात. आणखीन एक छोटंसं उदाहरण घ्यायचं म्हटलं, समजा माझं जन्म नक्षत्र स्वामी कोण आहे, केतू आहे. तर केतूच्या जन्म नक्षत्रांना रवी विपत्तकारी ठरतात, मंगळ प्रत्यरी ठरतात आणि गुरुची नक्षत्र ही वधकारक ठरतात. पण त्यावेळेसच जर वधकारक ठरणारा गुरु जर केतूच्या नक्षत्राप्रमाणे शुक्र त्याला संपन्नताकारक आहे, चंद्र क्षेमकारक आहे, राहू साधक आहे, साध्य करून देणारा आहे, शनी आणि बुध हे मित्र परममित्र ठरतात. जर वधकारक म्हणजे अशुभ ठरणारा गुरु ज्या वेळेस शुक्राच्या भरणी नक्षत्रात असेल किंवा शुक्राच्या कुठल्याही नक्षत्रात असेल, त्यावेळेस त्या गुरुची वधकारकता संपुष्टात येणार नाही का, कमी होणार नाही का? किंवा तोच गुरु ज्या वेळेस राहूच्या साधक, त्या जन्म नक्षत्राला साधक ठरणाऱ्या राहूच्या नक्षत्रात असेल, त्यावेळेस गुरुग्रहाची वधकारकता अशुभता साध्य स्वरूपामध्ये जाणवणार नाही का? जाणवेल ना. कारण ज्योतिषीय कुंडली शास्त्र हे नक्षत्र प्रधान आहे. कारण ज्योतिषामध्ये प्रामुख्याने फलितच पाहिली जातात आणि फलिताचे सर्व कोण आहेत, मालक कोण आहेत, तर नक्षत्र आहेत. मुद्दा लक्षात येतोय? ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये कुठल्याही ग्रह नक्षत्राची फलित
ही कायमस्वरूपी शुभही नसतात आणि अशुभही नसतात. ह्याचं मूळ कारण काय, तर मुळात शास्त्र हे म्हणजे अखंड भ्रमण करणारं शास्त्र आहे, परिवर्तन दर्शवणारं शास्त्र आहे, वेळोवेळी बदल दर्शवणारं शास्त्र आहे. त्यामुळे जन्मलग्न कुंडलीमधले ग्रह जन्माच्या वेळेस जी जन्मलग्न कुंडली तयार होते त्यातले गोचरीतल्या ग्रहानुसार फलितांचा अंदाज बांधणे किती चुकीचं ठरेल. मुद्दा लक्षात येतोय. त्या फलितांना कंगोरे भरपूर असतात. जसं आपण सुरुवातीला पाहिलं की जन्मलग्न कुंडलीच्या निर्यन स्पष्ट ग्रहामध्ये जे ग्रहाची स्पष्ट ग्रह सारणी येते त्या सारणीमध्ये ग्रहाची एखादा ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राचं उपनक्षत्र स्वामी जो असतो तो प्रामुख्याने प्रत्येक वर्तमानामध्ये त्या त्या ग्रहाच्या फलितामध्ये सहाय्यक ठरत असतो, कारक ठरत असतो. त्याचा कधी विचार करतो आपण. दशमातला रवी अमुक अमुक करून झालं एवढं मिळून झालं, अरे पण त्या रवीचं उपनक्षत्र कुठलं आलेलं आहे हे पाहिलं का आपण. त्या रवीची स्थिती नवमांशात काय आहे हे पाहिलं का आपण. आणि तो रवी किंवा त्याचं आलेलं उपनक्षत्र हे त्याच्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार शुभ ठरतंय की अशुभ ठरतंय, मित्र ठरतंय की विपत्त ठरतंय हे पाहिलं का आपण. नेमकं त्या कुंडलीला 27 पैकी कुठली 9 नक्षत्र अशुभ ठरतात. म्हणजे ती निवडक ठरणारी नेमकी ठरणारी 9 नक्षत्रच फक्त त्या त्या कुंडलीला अशुभता प्रदान करत असतात. ती देखील कायमस्वरूपी नाही. ती फक्त त्यांचं गोचरीतल्या सानिध्य ज्या मर्यादित कालावधीसाठी असतं तेवढ्या कालावधीपुरतंच ते अशुभता देतात. आणि ती अशुभता देखील 100% नसते. कारण प्रत्येक ग्रहाचे फलित ही त्या एकाच्या कोणाच्या प्रभावातून नसतात. फलितामध्ये 5 अंग आहेत. कुठली. फलितामध्ये त्या ग्रहाचा विचार होतो. फलितामध्ये तो ग्रह ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचा विचार होतो. ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्र स्वामीचा विचार होतो. त्यानंतर तो ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राच्या ज्या चरणात आहे त्या ज्या चरणातून गोचर करतोय त्या चरण स्वामीचा विचार होतो. आणि ही सगळी गोचर स्थिती ज्या राशीतून चाललेली आहे त्या राशीचा विचार होतो. अशी ती पंचांगातलं फलित कुठल्या विषयावरती प्रभावी ठरत असतं तर तो ही सगळी पंचांगी गोचर ज्या स्थानातून गोचर करत असते. म्हणजे तो ज्या राशीतून गोचर करते ती राशी त्या पर्टिक्युलर कुंडलीला कुठल्या स्थानामध्ये आलेली आहे आणि तो विषय कुठल्या स्थानाशी निगडीत आहे त्यानुसार त्या ग्रहाची फलित आपल्याला गृहीत धरायची असतात. त्याचा अंदाज घ्यायचा असतो. त्याच्या फलिताच्या शक्यतांचा अंदाज बांधायचा असतो. यात आणखीन एक मेघ आहे. त्या ग्रहाची फक्त त्या स्थानापुरती आपल्याला त्या फलिताचा प्रभाव त्या स्थानातील विषयांपुरता मर्यादित नसतो. तर ते पुढे काय आहे म्हणजे ह्याच मुद्द्याला धरून पुढे फलिताची व्याप्ती किती मोठी आहे कुंडलीमधली, विषय किती आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता इथेच थांबूया हा विषय घेऊन. हा विषय असाच कंटिन्यू करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. विषय आवडला असेल तर मंडळी या व्हिडिओला लाईक करा. आपले हे चॅनल ज्योतिषी प्रबोधने सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थांबूया इथे आता. पुढच्या व्हिडिओचे पण तेवढ्याच आतुरतेने वाट पाहून हा विषय असाच पुढे घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येऊया. ओम नमः शुभम भवतु.